नमस्कार मित्रांनो, आपण लोकसत्ता सकाळ लोकमत वर्तमानपत्रातील ज्या चालू आर्थिक घडामोडी आहेत त्यासंबंधी प्रश्नमालिका बघत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या प्रकारचे प्रश्न मालिका बघितलेली आहे. 18 ते 19 मे या दरम्यान ज्या काही चालू घडामोडी झाल्या आहेत, त्या अर्थशास्त्रासंबंधित असेल किंवा इतर विषयाच्या संबंधित असेल, त्या सर्व प्रश्नांचा आपण काय करणार, आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर प्रश्नाकडे वळूया आपण. यामधला प्रश्न पहिला असा आहे. हा प्रश्न मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की मी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं होतं. ठीक आहे. तर मग हा जो प्रश्न आहे मी जास्त डिस्कस करणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर मी लगेच सांगणार आहे, तर तुम्ही ते नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. मी प्रश्न वाचेल आणि त्याचं उत्तर सांगेल. आणि याचं विश्लेषण पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, आमचे जे मागचे व्हिडिओज आहे ना, मी प्लेलिस्ट तयार केली, त्याच्यामध्ये जाऊन व्हिजिट करा. ठीक आहे. तर प्रश्न वाचूया आपण. प्रश्न पहिला त्याच्यामधलं रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासंदर्भात डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत करार झाला होता. ठीक आहे. करार केला होता डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीसोबत. त्याच्यामधलं गमिलिया संशोधन संस्थेची लस ही एक लस आहे जिचे उद्दिष्ट काय आहे की कोविड-19 पासून संरक्षण करणे असे आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, मी सरळ सांगतो की याचं उत्तर आहे बघा, हे दोन्ही अ आणि ब. ठीक आहे. याचं तुम्ही स्पष्टीकरण काय करा की मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा सुद्धा मी प्रश्न काय केलं होतं की तुम्हाला सांगितलं होतं की याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला पाठवायचं होतं. हे होतं बघा, खासदार राजीव सातव यांच्या संबंधित. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, हे तिन्ही जे स्टेटमेंट आहेत ना, ते अगदी बरोबर आहेत. ठीक आहे. याचं उत्तर आहे हे. याचं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकाल तुम्ही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या संबंधीसुद्धा मी प्रश्नाचा होता हा, या संबंधीसुद्धा मी तुम्हाला सांगितले होते कमेंट बॉक्समध्ये लिहून काय करा की मला उत्तर पाठवायचं होतं. आणि या संबंधित मी उत्तर त्यावेळेसही सांगितलं होतं. ठीक आहे. इथं हे 12 बंदरं असं मी त्यावेळेस सांगितलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे काय म्हटलं होतं तुम्हाला की याची सर्व माहिती काढा. आणि ही जी कोण आहे ना, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. प्रश्न वाचा, याचं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चालेल. ठीक आहे. आणि या संबंधित आपण थोडं डिस्कस करूया. तुम्हाला माहीत असेल की इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सध्याही हे जे देश आहेत की बॉम्बिंग करत आहे. म्हणजे बॉम्बिंग करत असल्यामुळे काय होती, तिथं बरीचशी वित्तहानी तसे मानवी हानी होत आहे. ठीक आहे. की सर्वात उत्तरेकडचं कोणतं ठिकाण आहे हे बघायचं होतं. सर्वात उत्तरे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं सर्वात उत्तरेकडचं जे ठिकाण किंवा शहर आहे ते आहे तेल अवीव. ठीक आहे. हे मागच्या वेळेस सांगले होते की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं होतं. ठीक आहे. तर आपण काय करू की हे ज्या मॅपच्या आधारे ही जी शहरं कुठे कुठे वसलेले आहेत ते बघू आपण. ठीक आहे. तर हे बघा, ऑप्शनमध्ये काय दिले होते, तेल अवीव हे जे शहर आहे ते. ठीक आहे. इस्रायलमध्ये आहे तेल अवीव इथे. ठीक आहे. तेल अवीव इथे. त्याच्यानंतर दुसरं जे शहर होतं ते जेरुसलेम. तिसरं शहर होतं बेथलहेम आणि चौथं बघा गाज. ठीक आहे. तर यामध्ये ही जी गाजा, याला गाजापट्टी म्हणतात आणि ही जी आहे ना वेस्ट बँक म्हणतात. ठीक आहे. आता वेस्ट बँक का म्हणतात, याचं कारण असं की डेड सीच्या वेस्टला असल्यामुळं हे जे काय आहे पॅलेस्टाईनने ऑक्युपाईड एरिया आहे त्याला वेस्ट बँक म्हणतात. आणि इथंसुद्धा पॅलेस्टाईननेच ऑक्युपाईड केलेलं प्लेस आहे, त्याला गाजा म्हणतात. ठीक आहे. ही गाजापट्टी कुठे खेटून आहे म्हणजे कशाला लागून आहे, तर ही मेडिटेरियन सीला. तर तुम्हाला काय करायचे, असे जे फॅक्ट आहेत ना त्या लक्षात ठेवायचे. हे बघा, मेडिटेरियन सी दिसतं आहे का, हे मेडिटेरियन सीला गाजापट्टी लागून आणि जी डेड सी आहे. ठीक आहे. तर त्याला ही जी वेस्ट बँक लागून आहे. ठीक आहे. तर ही जी बॉम्बिंग कशी केली जाते, गाजामधून बॉम्बिंग इकडे इस्रायल, म्हणजे हे इस्रायलचे प्रांतामध्ये केलं जातं आणि इस्रायलकडून गाजापट्टीवर. इथं हमास नावाचे एक संघटना आहे, हमास, लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर हमासकडून बॉम्बिंग केले जाते. ठीक आहे. तर या प्रकारचे प्रश्न जिओग्राफीच्या संबंधित विचारले जाऊ शकतात.
तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जे मॅपिंग वगैरे आहे ना ते बघायचं आहे की समजा आता इस्रायल असेल तर त्याच्या बाजूला आजूबाजू असणारे कोणते देश आहे, ठीक आहे, कोणता सी वगैरे आहे, ठीक आहे, किंवा तिथं कोणत्या ट्राईब्स वगैरे आढळल्या जातात. ठीक आहे. पुढे प्रश्न बघू आपण की खालीलपैकी कोणाला नुकताच 2020 वर्षातील विश्वसुंदरी हा किताब देण्यात आला आहे. या प्रश्नाचं बहुतेक सर्वांनाच उत्तर ठाऊक असेल. ठीक आहे. तरी आपण पर्याय बघूया. पहिला पर्याय ॲडेलाईन केस्टेलिनो इंडिया, हे इंडियाचे आहेत. ठीक आहे. नंतर दुसरा अँद्रिया मेझा, हे मेक्सिकोचे आहेत. नंतर जुलिया गामा, या ब्राझीलच्या आहेत. आणि जोजिबिनो तुंगजी, दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. तर यापैकी योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर कोणतं आहे ते शोधायचं आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, हे अँद्रिया मेझा. ठीक आहे. या संबंधितची न्यूज पेपरमध्ये आली होती. तर तुम्हाला काय करायचं आहे की मागच्या वर्षीची जी विश्वसुंदरी होती त्या संबंधित पण इन्फॉर्मेशन काढायची. ठीक आहे. हे काढत असतानाच की ही जी मिस वर्ल्ड म्हणजे विश्वसुंदरी, ही जी कॉम्पिटिशन आहे किंवा स्पर्धा ही कधीपासून किंवा कोणत्या देशाकडून चालवली गेली होती, तर ही युनायटेड किंगडम 1951 पासून चालवली गेली. तसंच इतरही स्पर्धा चालवल्या जातात की मिस इंटरनॅशनल असेल, मिस अर्थ आहे. ठीक आहे. आणि हे मिस वर्ल्ड आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या बिग फोरमध्ये त्यांना, तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. चालेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे दुसरा, त्याच्यामध्ये नवीन सिरीजसह घाऊक किंमत निर्देशन, WPI म्हणतात, होलसेल प्राइस इंडेक्स. ठीक आहे. निर्देशांकाचे 2011-12 हे आधारभूत वर्षे 2017 पासून लागू झाले. हे 2011 हे 2017 पासून लागू झाले, 11-12. ठीक आहे. नंतर घाऊक किंमत निर्देशांक घाऊक वस्तूंची सरासरी किंमत काढतो, तसेच एक प्राथमिक GDP डिफ्लेटर म्हणून वापरला जातो. ठीक आहे. WPI. WPI 2011-12 हा फक्त मूलभूत किमतीवर म्हणजे बेसिक प्राइजेस वर अवलंबून असतो. त्यामध्ये कर, वाहतूक खर्च, व्यापारी सूट इत्यादी येत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, यापैकी अचूक विधान किंवा बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं. एक बघू, त्याच्यामध्ये आहे म्हणजे स्टेटमेंट, हे जे आहे ना ते अचूक आहे. नंतर दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये म्हणजे हे वरचं स्टेटमेंट करेक्ट आहे किंवा अचूक आहे असं म्हटलं जाते. आणि तिसरा जो पर्याय आहे म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ब, क हे तिन्ही स्टेटमेंट कसे अचूक आहेत. आणि जो चौथा पर्याय आहे त्याचे दोन्ही चुकीचे आहेत. तर दोन्ही चुकीचे ॲक्च्युली ते आणि ब असायला पाहिजे. व ब हे दोन्ही चुकीचे, असं हे चौथं आहे. तर योग्य उत्तर शोधायचं आपल्याला. उत्तर सांगण्या अगोदर आपण न्यूज काय ती होती बघूया. चलनवाढ पोहोचली उच्चांकी पातळीवर. मागील 4 महिन्यापासून अन्नधान्य, कच्चे तेल आणि उत्पादित वस्तूंच्या दरामध्ये काय झालेले, त्याच्या घाऊक किंमत निर्देशांकामध्ये काय झालेली, वाढ झालेली. ठीक आहे. ती 10%, जवळपास 10.49% काय झालेली, ती वाढ झालेली. आणि ही मागच्या 4 महिन्यामध्ये सर्वाधिक असल्याचं ह्या न्यूजमध्ये होतं आहे. आपल्याला काय करायचं की WPI म्हणजे काय, तो कधीपासून इंट्रोड्यूस झाला, या संबंधित माहिती काढायची आणि त्याच्याविषयी जी बेसिक माहिती असते ती काढायची. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट कसे आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. तर हे बेस इयर जे असतं ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते कधीपासून लागू झाले, 2017 पासून लागू झाले. आणि GDP डिफ्लेटर, ठीक आहे, ही जी संकल्पना आहे त्याविषयी पण तुम्हाला काय करायचं आहे, माहिती काढायची. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न होता काय, तिसरा, त्याच्यामध्ये NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ही मनी ट्रान्सफर मेथड आहे, ही RBIने निर्माण केली आहे. ठीक आहे. हे स्टेटमेंट. स्टेटमेंट काय आहे, IMPS ही पैसे हस्तांतरण पद्धती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCIने निर्माण केली आहे. तर आपल्याला काय करायचं की अचूक किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. त्याच्यामधला पर्याय किंवा एक, त्याच्यामध्ये म्हणजे पहिलं विधान अचूक आहे. 2 ब हे विधान अचूक आहे. 3 व ब हे दोन्ही विधान कसे अचूक आहे. आणि चौथा जो आहे की ऑप्शन, त्याच्यामध्ये दोन्ही जे विधान आहे ते चुकीचे आहे. असे स्टेटमेंट आणि त्याचे जे ऑप्शन आहेत. ठीक आहे. तर योग्य उत्तर शोधायचं आपल्याला.
तर याचं जे योग्य उत्तर आहे ना, त्याचं योग्य उत्तर आहे बघा, हे जे दोन्ही विधान आहेत ना ती करेक्ट आहे. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला, ही NEFT आणि RTGS ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर मेथड आहेत, तर त्याविषयी आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. ह्याविषयी मी काय केलं, इथे थोडी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ती वाचून घ्या. ठीक आहे. याच्यामधला बेसिक फरक काय आहे की नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे बँकांकडून बँकातर्फे, म्हणजे बँकाकडून बँकातर्फे एक जे का मनी ट्रान्सफर केला जातो, तो कसा केला जातो त्यासंबंधीची जी मेथड आहे ती आहे. तर NEFTमध्ये जी काय मनी ट्रान्सफर होते ती रिअल टाईम बेसिसवर होत नाही. रिअल टाईम म्हणजे तात्काळ पैसे लगेच पाठवले जात नाही. तर RTGSमध्ये ज्यावेळेस आपण मनी ट्रान्सफर करतो एका बँकेकडून दुसरीकडे, ते लगेचच्या लगेच मनी काय होतो, ट्रान्सफर होत असतो. यामधला बेसिक फरक आहे. आणि त्यासंबंधित पुढच्या स्लाईडमध्ये म्हणजे याच्यामध्ये जे काय मनी ट्रान्सफर करण्याचे काही लिमिट्स, ठीक आहे, आणि ती सेटलमेंट टाईप कशी असते त्यासंबंधित आहे. समजा आता जर कंपॅरिझनच करायचं म्हटलं की समजा की NEFT आणि RTGS आणि IMPS, ठीक आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मिनिमम ट्रान्सफर व्हॅल्यू किती, म्हणजे आपण किती पैसे पाठवू शकतो. NEFTमध्ये आपण किमान मिनिमम ₹1सुद्धा पाठवू शकतो. ठीक आहे. RTGSमध्ये आपण कमीत कमी 2 लाख रिअल टाईम बेसिसवर. आणि IMPS जसं की भीम ॲप असेल, गुगल ॲप असेल, त्याच्यामध्ये आपण किती कमीत कमी ₹1 पाठवू शकतो ते. ठीक आहे. नंतर जे ऑप्शन असतात याच्यामध्ये कसं आहे की आपण ऑनलाईनही पाठवू शकतो आणि ऑफलाईनही पाठवू शकतो. ठीक आहे. इथे सुद्धा सेमच आहे RTGSमध्ये, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आणि IMPSमध्ये म्हणजे इमिडिएट पेमेंट ट्रान्सफर सर्व्हिसमध्ये आपण फक्त ऑनलाईन पेमेंट करू शकतो. ठीक आहे. एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे. इथं कमीत कमी एक आणि लिमिट काहीच दिलेलं नाही NEFTमध्ये. RTGSमध्ये इथं सुद्धा कोणतीही लिमिट दिलेली नाही, म्हणजे मॅक्झिममची. आणि IMPSमध्ये ज्यावेळेस आपण इमिडिएट पेमेंट ट्रान्सफर करतो त्यावेळेस 2 लाखाची ही काय मॅक्झिमम लिमिट दिलेली आहे. ठीक आहे. आता यामधला दुसरा बेसिक फरक म्हणजे सेटलमेंट टाईप, कशी सेटलमेंट केली जाते, जे हाफ आवरली बेसिस, म्हणजे जवळपास अर्ध्या तासाने याची सेटलमेंट मेथड किंवा पैसे पाठवण्याचे पैसे ट्रान्सफर केले जातात. आणि RTGSमध्ये म्हणजे रिअल टाईम, रिअल म्हणजे तात्काळ, हे लगेचच्या लगेच, म्हणजे तुम्ही आत्ता जर पैसे पाठवले एका बँकेकडून दुसऱ्या की लगेच ते काय होणार, ट्रान्सफर होणार. इथं सुद्धा IMPSमध्ये सुद्धा तेच आहे. ठीक आहे. इथे चार्जेस वगैरे काय नसतात. NEFTला, RTGSला पण चार्जेस नसतात. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे NEFT, RTGS याला काही चार्ज लागत नाही, पण IMPSला काय करतो की चार्ज लागतो. या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, नोट डाऊन करायच्यात. ठीक आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याला रिव्हिजन करून किंवा पाठ करू शकाल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 4, नादारी व दिवाळखोरी संहिता, म्हणजे याला काय म्हणते, इनसॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड. कोड म्हणजे काय असतं ते जाणून घेऊ आपण ना. ॲक्ट हा एकाच म्हणजे गोष्टी संबंधित असतो. ठीक आहे. आणि कोड जे असतं ना, या कोडमध्ये अनेक कायद्यांचा समावेश केला जातो. समजा, ठीक आहे, तर याच्यामध्ये अनेक कायदे समाविष्ट केले जातात, म्हणजे 1, 2, 3 असे किती कायदे त्यामध्ये समाविष्ट करून त्याला कोड असे किंवा संहिता असे नाव दिले जाते. ठीक आहे. तर हा जो त्यासंबंधित हा प्रश्न होता. ठीक आहे. याच्यामध्ये नादारी व दिवाळखोरी संहिता, म्हणजे जे मी सांगितलं होतं ना, इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड, या बाबतीत काय खरं आहे असा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ म्हणजे द इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया ही नादारी व दिवाळखोरी संहितेच्या किंवा IBCच्या प्रशासनामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च संस्था आहे. ठीक, कोणती, ही. आणि दुसरं बसचे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये या मंडळातील 10 सदस्य वित्त मंत्रालय, कायदा मंत्रालय व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यामधून निवडले जातात. हे जे 2 स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे शोधायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, हे जे वरील स्टेटमेंट आहेत ना ते दोन्ही करेक्ट आहेत. ठीक आहे. तर यासंबंधीची न्यूज अशी होती की दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBIचा नकार. ठीक आहे.
तर ही दिवाळखोरी प्रक्रिया म्हणजे काय? म्हणजे एखाद्या कंपनीने जर बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज परत न केले, त्यामुळे काय होतं की बँकांना काय होतं, तोटा होत असतो. याला NPA ही संकल्पना मागच्या वेळेस मी मागच्या व्हिडिओमध्ये काय केले होतं, सांगितले होते. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे की नुकतेच महाराष्ट्र सरकारने 5 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने काय केले, जागतिक निविदा काढली आहे. ब, केंद्र सरकारने राज्यांना लसीच्या आयातीची परवानगी दिली आहे. तर याचे ऑप्शन बघू आपण. ऑप्शन 1 मध्ये अ व ब हे दोन्ही बरोबर विधाने आहेत व ब हे अचे कारण आहे. दुसरा पर्याय ब व अ हे दोन्ही विधाने बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट कशात करेक्ट आहे व अ हे बचे कारण आहे. तिसरा पर्याय दोन्ही चुकीचे आहेत, म्हणजे वरचे जे स्टेटमेंट आहेत ना दोन्ही, हे दोन्हीही चुकीचे आहेत. आणि चौथा पर्याय फक्त अ बरोबर आहे, म्हणजे जे खालचं आहे ना की केंद्र सरकारने राज्यांना लसीच्या आयातीची परवानगी दिली आहे, हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे, असा चौथा पर्याय सांगतो. तर आपल्याला काय करायचं, योग्य उत्तर शोधायचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा दोन्ही, की अ व ब हे दोन्ही विधाने बरोबर आहे. आणि ब म्हणजे केंद्र सरकारने राज्यांना काय केले, लसीच्या आयातीची परवानगी दिली, त्यामुळे ते काय करू शकतात की आता जागतिक निविदेकडून लसीची खरेदी करू शकताय. ठीक आहे. तर या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे प्रश्न आहेत ना ते व्यवस्थित वाचायचे आणि त्याप्रमाणे काय करायची, तयारी करायची. ठीक आहे. इकॉनॉमिक्स हा खूप डायनॅमिक विषय आहे. इकॉनॉमिक्समध्ये असं कोणतं पुस्तक वाचून होत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे की न्यूजपेपर असतात ना, तर ते डेली वाचायचे. चालेल. त्यासंबंधी जी न्यूज होती ही होती की 5 कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्य शासनाने काढली जागतिक निविदा. पुढचा प्रश्न आहे बघा 6वा. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. पहिलं स्टेटमेंट सांगते. ब, दुसरं स्टेटमेंट नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकृती असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तर यापैकी कोणते विधान योग्य आहे किंवा अचूक आहे हे शोधायचं आपल्याला. ठीक आहे. अचूक विधाने शोधा किंवा ओळखा. ठीक आहे. तर काय करू, त्याच्यामध्ये पहिला पर्याय बघू. पहिला पर्याय असा आहे की अ व ब हे दोन्ही विधाने कसे अचूक आहेत. नंतर दुसरं फक्त अ हे विधान अचूक आहे. तिसरा फक्त ब हे विधान अचूक आहे किंवा दोन्हीही नाहीत, हा चौथा पर्याय सांगतो. तर आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ना, त्याचं उत्तर आहे बघा, म्हणजे हे वरचं जे स्टेटमेंट आहे ना ते योग्य आहे. ठीक आहे. खालचं स्टेटमेंटसुद्धा योग्य आहे, पण इथं मद्रास उच्च न्यायालय नसून पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, या संबंधित जे निरीक्षण होतं लव्ह इन रिलेशनशिप संबंधित ते नोंदवलं होतं. ठीक आहे. असे जे प्रश्न असतात ना की हायकोर्टने कोणकोणते निर्णय दिले जात आहेत, तर तुम्हाला काय करायचे, कोणकोणते महत्त्वाचे निर्णय दिले गेलेले आहेत. ठीक आहे. हे जे प्रश्न असतात ना पॉलिटीचे, ते डायरेक्ट फंडामेंटल राईट्सच्या संबंधित असतात. फंडामेंटल राईट्स. तर फंडामेंटल राईट्स मी असं पाठ न करता काय करायचं की प्रश्नाच्या थ्रू जायचं आहे, करंट अफेअर्सच्या थ्रू जायचं आहे आणि त्या टॉपिकला कसं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तर मला काय करा, तुम्ही या प्रश्नाच्या संबंधित कोणकोणते आर्टिकल असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, मी तुम्हाला सांगणार नाही. यासंबंधीची न्यूज ही छोटी होती पण खूप महत्त्वाची न्यूज आहे. तर तुम्ही काय करायचं की सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित म्हणजे लव्ह इन रिलेशनशिपला कधी मान्यता दिली होती, कोणत्या केसमध्ये दिली होती, ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून मला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन या लसीच्या चाचणी लहान मुलांच्या कोणत्या वयोगटासाठी घेणार आहेत. ठीक आहे. इथं काय विचारलं आहे, वयोगट कोणता आहे, आणि ही कोवॅक्सिन भारत बायोटेकची जी काही चाचणी घेणार ती कोणत्या वयोगटात घेतल्या जाणार आहे किंवा करणार आहेत. तर आपल्याला काय करायचं की कोणता वयोगट आहे ते शोधायचं आहे. त्याच्यामध्ये पर्याय अ 2 ते 17 वर्ष वयोगट, ब 2 ते 18 वर्ष, क 5 ते 18 वर्ष किंवा ड 1 ते 18 वर्षे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा
2 ते 18, ठीक आहे, हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर असे जे छोटे छोटे बाबी असतात ना, जे काय आपल्याला गोंधळात टाकणार असतात, कन्फ्यूज करणार असतात, तर त्या काय करायचे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 8वा. त्याच्यामध्ये नुकतेच संगीतकार अच्युत ठाकूर यांचे निधन झाले. ब त्यांनी 20हून अधिक नाटकांना संगीतबद्ध केलेले आहेत. क त्यांनी 30 वर्षापूर्वी संगीतबद्ध केलेले जांभूळ व्याख्यान आजही लोकप्रिय आहे. तर या स्टेटमेंटपैकी कोणतं विधान अचूक किंवा बरोबर आहे ते शोधायचं आहे. ॲक्च्युली जे पर्याय वगैरे आहे ना ते लिहायचं राहून गेलं आपण. ठीक आहे, आपण पर्याय तयार करू शकतो, काय हरकत नाही. तर पहिला पर्याय बघू आपण. सपोज की फक्त हे विधान अचूक आहे. ठीक आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये आणि ब हे 2 स्टेटमेंट कसे आहेत, अचूक आहेत. तिसरा पर्याय त्यामध्ये ब आणि क हे तिन्ही विधाने कसे आहेत, अचूक आहेत. आणि चौथा पर्याय आहे की यापैकी कोणते विधान कसं आहे की बरोबर नाही, म्हणजे चूक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, हे तिन्ही जे स्टेटमेंट आहेत ना हे करेक्ट आहेत. म्हणजे पर्याय कोणता, तिसरा. ठीक आहे, लक्षात ठेवा, तिसरा पर्याय हा योग्य, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चालेल. त्या संबंधित ही न्यूज आहे ना ती तुम्ही वाचून घ्या. इथे कोरोनामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. ठीक आहे. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी गेली 40हून अधिक वर्षे हे संगीत क्षेत्रामध्ये कार्य केलेले. यासंबंधी अशी न्यूज होती. ठीक आहे. बरेचशी आणखीन इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जे जे महत्त्वाचे आहे ते काय करायचं आहे, नोट डाऊन करायचे. चालेल. तर याप्रमाणे या न्यूज होत्या. तर न्यूज कशा वाचायच्या तुम्हाला की, आणि त्या न्यूज वाचल्यानंतर क्वेश्चन कसे फ्रेम केले जातात ते बघणं खूप महत्त्वाचं ठरतं. फक्त करंट अफेअर वाचून किंवा ऐकून चालत नाही. तर त्यावरचे क्वेश्चन कसे फ्रेम होत आहेत, तुम्ही स्वतः क्वेश्चन कसे फ्रेम करू शकतात किंवा ते कसे केल्या जाऊ शकतात, हे तुम्ही काय केलं पाहिजे, शिकायला पाहिजे. आणि पर्टिक्युलरली जे इकॉनॉमिक्सचे जे असतात ना ज्या न्यूज, तर त्या न्यूज तुम्ही काय करायला पाहिजे, ट्रॅक करायला पाहिजे. म्हणजे ही जी न्यूज तुम्ही सपोज वाचली ना, तर काय करायचं आहे, सपोज हीच न्यूज असेल की दिवाळखोरी संबंधित, ठीक आहे, IBC संबंधित, तर तुम्ही IBCचे जे स्ट्रक्चर वगैरे काय असते ना, तुम्ही काय करायचे ते योग्य प्रकारे समजून घ्यायचं आहे. आता ही RBIच्या संबंधित ही बातमी होती, म्हणजे RBIची डायरेक्ट रिलेटेड आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, याच्याविषयी इन्फॉर्मेशन काढणं महत्त्वाचं ठरतं आहे. इकॉनॉमिक्स काय करा की पर्टिक्युलरली तुम्ही करंट थ्रूच जा. चालेल. तर या प्रकारे जर तुम्हाला आणखीन क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.